नमस्कार, मी पंजाब बेग बोलतो. हं. आज आहे 2 ऑक्टोबर. आज दसरा आहे. हो. सर्वप्रथम दसऱ्यांच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा. हो. आणि शेतकऱ्यासाठी परत शुभेच्छा देत देत एक आनंदाची बातमी. हं. शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कशामुळे की कारण की आतापर्यंत काय झालं की पावसाने इतका धुमाकूळ घातला की शेतकऱ्याचं आलेलं पीक गेलं हो. आणि थोडंफार राहिलं तर ते पण जातंय की काय असं शेतकऱ्यांना वाटतंय. हं. पण शेतकऱ्यासाठी खास करून ही दसऱ्यासाठी मुद्दाम आनंदाची बातमी की 8 तारखेपासून पाऊस निघून जाणार आहे. हो, हो. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आजच्या नंतर 7 तारखेला काय होईल, चांगली धुई येईल, धुके येईल हं. आणि त्याच्यानंतर 8 तारखेपासून मग पाऊस निघून जाणार आहे. मग शेतकऱ्याच्या सुखरूप सोयाबीन उरलेल्या जितके राहिलेल्या आता थोड्याफार वाचलेल्या त्या सोयाबीन निघतील, उडीद निघतील. हो. कोणाचे कांदे टाकायचे असेल तर कांदे टाकायला देखील चान्स आलाय कारण की आता पाऊस निघून जाणार आहे. हो. फक्त 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबरला हं, हं. 4-5-6च्या दरम्यान काय होणार आहे, इकडं यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, इकडं पूर्व वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, जळगाव हो. ह्या पट्ट्यामध्ये तर 4-5-6च्या दरम्यान पाऊस पडणार आहे. हं, हं. हां. तुमच्या त्याच्यानंतर अहिल्यानगर, बीड एवढं काही पडणार नाही. फक्त थोडं वातावरण आणणार आहे, थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. खूप काही आता मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात. फक्त विदर्भातच पाऊस जास्त राहील समजा काही जिल्ह्यातच. हो, हो. हो सर, तुम्ही जसं सांगितलं होतं मागच्या अंदाजामध्ये की धरणाचं पाणी सोडण्यात येईल आणि भयंकर हो. पाऊस होईल. त्याच पद्धतीने आपल्या अहिल्यानगर भागात सुद्धा खूप पाऊस झाला. अगदी ओढे नाले सुद्धा एक झाले सर. हो ना. आता याच्यानंतर शेतकऱ्यासाठी ही खास करून हीच आनंदाची बातमी कारण की ना हो. 8च्या नंतर पाऊस निघूनच जाणार आहे म्हणजे हं, हं. सगळीकडे. हो आणि परत पुन्हा शेतकरी येईल एखाद्या वेळेस, पण एवढं काही असं तर नाही. ज्यावेळेस कमी दाबाचा पट्टा तयार होईल त्यावेळेस येईल. पण सध्या तरी पाऊस नाही. हो. 9-10च्या नंतर बघा ना तुम्ही, थोडी थंडी वाजायला सुरुवात होईल. हो, ऑक्टोबरमध्ये. जाणवल 10-11ला थंडी अशी थोडी थोडी जाणवल. हो. शेतकऱ्यांसाठी आनंद असेल तर, कारण शेतकरी खूप कंटाळले सर, कारण पावसाने खूप धुमाकूळ घातला होता सप्टेंबरमध्ये. हो. आणखीन 4 तारखेपर्यंत ज्यांना सोयाबीन काढायचं असलं तर आणखीन थोडं ऊन पडणार आहे. हो, हो. 4 मग तारखेपर्यंत. काढून लगेच काय करायचं, उचलायचं आणि झाकून ठेवायचं. हो, हो. 5 आणि 6 2 दिवसात फक्त राज्यात काय होईल, विदर्भात पाऊस पडत असल्यामुळे हं. त्याच्यामुळे थोडाफार इकडे राज्यात आजूबाजूला तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पडेल. हो, हो. तर खूप काय मोठं नाही पडणार असं समजा, जसं भीतीचा एक तसं नाही पडणार आता. हो, हो. म्हणजे शेतकऱ्यांना काही काळजी करायचं काम नाही. आपल्या शेतातले कामं पण उरकून घेता येईल आणि हो. त्यांचा जो काही त्यांना टेन्शन होतं की अजून पण पाऊस आहे की काय ऑक्टोबरमध्ये, ते टेन्शन एकदाच गेलंय तर. हो, शेवटचा पाऊस आहे आता हो. येईल आणि फक्त विदर्भातच पाऊस आहे ते. हो, हो. म्हणजे विदर्भात कोणते जिल्हे ते आणखी मी सांगतो. हं. इकडे खानदेशमध्ये जळगावकडे एक पडेल, हो. इकडे जालना, भोकरदन, कन्नडकडे एक राहील, हो, हो. सिंदखेड राज्य इकडे, बुलढाणा घाटाच्या खाली एक राहील तिकडे बुलढाणा जिल्ह्यात, हं. अमरावती, अकोट, शेगाव, इकडे मेकर, इकडं वाशिम, पुन्हा शिरपूर, जैन, त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, आर्णी, हं, हं. त्याच्यानंतर अमरावती, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर. एकंदरीत इकडं सर्व वर्धा. विदर्भात. विदर्भात हो. म्हणजे विदर्भातच राहणार. आपल्याकडे उगाच तुरळक तुरळक थोडं येणार आहे. म्हणजे हो, हो. थोडं. कुठं जिथं पडला तिथंच पडेल, कुठं सोडून पण देईल समजा. हां, हां, हां. ठीक आहे. 100 गाव असेल समजा 30 गावामध्ये पडेल समजा. हो, म्हणजे तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल आणि काही भागांमध्ये परभणी उघडीप. जिल्ह्यामध्ये जवळपास 800 गाव आहेत, तर हां. 200-300 गावामध्येच पडेल बस. हो आणि तो पण ना थोडंसं म्हणजे बारीक स्वरूपातच असेल तर. हो. हो, ठीक आहे सर. आपल्या शेतकऱ्यांना अंदाज दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.